हे बघा एक छोटं रोप आहे, त्याला करून द्या. त्याला काय करतो तो जरा पुसतो पहिला, ओलं बिल असेल तर जरा पाण्याच्या ह्याचे फक्त बघा, नीट बघा, व्यवस्थित जवळसून. त्याची बघा मी ही सायन घेतली आहे. सायन बरोबर भेटले नाहीत, पण आता हाय तशात तुम्हाला करून दाखवतो. हे बघा किती छोटी आहे. हे बघा, आता हे कसं, हे मोठं आहे आणि जून आहे, मग आपण ह्याला व्ही नाही करू शकत, तर काय करायचं, साईड ग्राफ्टिंग करायचं. हे बघा फक्त करते वेळी हात सांभाळायचा, कारण हातावर येऊ शकते सुरी. हे बघा, करते वेळी हात सांभाळून काम करायचं, फक्त घाई नाही करायची. घाई केलात की ते काहीतरी चुकणार तुमचं आणि अनसक्सेस होतं. तर आता ही बघा, ही सायन घेतली, छोटी आहे, काय हरकत नाही. तर काय करायचं, हे बघा, ते बरेच दिवस बोलत होते हे आमच्या इकडे एक दिवस झाडं आहेत, पण हे आता पाऊस काय काम करायला देत नाही. तर बघू, जेवढी होतील झाडं तेवढी आज करणार, नंतर कधी पुन्हा टाइम भेटेल तेव्हा येऊन करणार. तर ही बघा, ही सायन मी कशी ही केली. हे बघा, हे असं लेवलला आलं, जुळलं पाहिजे. हे बघा, इथे छोटी झाली सायन तरी काय हरकत नाही, की असं काय होत नाही. जवळ जवळ हे बघा कसं, इथे बघा, इथे हे बघा, हे असं जुळलं पाहिजे. इथे हे बघा, असं हे बघा, बांधते वेळी असं खालून बांधायचं. हे कसे रोप आपण आंबे बिंबे खातो आणि बाटा राहतात बघा लास्टला, आणि ते आपण फेकतो आणि मग त्या फेकतो तिथे रुजून येतात. त्याच्यामुळे हे असे जवळजवळ रोप तयार होतात. हे बघा, हे काय लावलेले नाहीत, हे बाटा आंबे खाऊन बाटा फेकलेले असतात, त्याची ही झाड अशी रुजतात. फक्त काय करायचं, तर बाटा आपण मित्रांनो अशा बघायच्या, रोप अशा बाटाचेच घ्यायचे, जंगली बाटाचे. तुम्ही म्हणाल कलमाचा आंबा खाल्लाय आणि त्या बाटाला जर रोप रुजून आला आणि त्याचा उपयोग नाही, कारण त्याच्यात असा गुणधर्म नाही की 100-150 वर्ष राहण्याचा. आपले जे आंबट बाटा असतात बघा, आंबट आंबे असतात, तेच झाडात ताकद अशी की ती 100-150 वर्ष तुमच्याबरोबर राहतात मित्रांनो. तर ते फक्त तेवढं बघायचं, बाकी काय नाही. हे बघा, इथे ताईट बांधायचं जरा, म्हणजे काय तर
इथून आतमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. बघा. सोपं आहे, काय भारी नाही. हे बघा असं टाईट बांधायचं आणि नंतर त्याला असं खाली फिरवत यायचं. झालं बघा. हे बघा झालं. चला तर मित्रांनो, कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. हे